हा ईओडब्ल्यू कडे सबमिट केला जातो। त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं। 2 वर्ष 1 वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर 19 तारखेला मला नोटीस आली जानेवारीला आणि 20 जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे। आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत नाही। पण याने तुम्हाला जा त्यांच्या अत्याचाराने तुम्ही सोडलं होतं, पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले। त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस, आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत। इथे शेतकरी असतील आलेले, कामगार आले असतील, तरुण आले असतील। ज्या वेळेला शेतकऱ्यांनी 1 वर्ष 1.5 वर्ष जवळपास वर्ष 6 महिने उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, थंडी वारा ऊन पाऊस कशाची पर्वा न करता आंदोलन केलं, त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं। आता अतिरेक्याने तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात। म्हणजे हा सगळा भूलभुलैया एवढा हे थोतांड आहे। पण एक लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अजूनही होत असतील जादूचे प्रयोग। तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग? अरे हो की नाही? अरे नसेल तर नाही सांगा, ते करतात ते बघा। आता दिल्लीत सुरू आहेत जादूचे प्रयोग। जादूचे प्रयोग म्हणजे काय? मी लहानपणी बघायचो, तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो, मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, एक मंत्र म्हणायचा आब्राकाडाब्रा, हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा। आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत यालाच। पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। हे अशा सगळ्या काही आता भूलभुलैया काढतील, अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये गॅस सिलेंडर देतील, पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील। तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार। अहो 10 वर्ष हेच ऐकत आलोय। 10 वर्ष केलंत काय तुम्ही? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये। आता जे मी तुम्हाला सांगणार आहात, तुम्ही मगाशी गीते साहेब बोलत असताना जोरात सांगितलं तो हो, ते खरंच काम करणार आहात? काय करणार? काय काम करणार? नाही गाडायचं तर तसं नाही, आधी खड्डा खणायला लागेल। त्या खड्ड्या खणण्याचं काम आता तुम्हाला पहिले 1 महिनाभर करावं लागेल, मग गाडून त्याच्यावरती आपल्या मतांची माती टाकावी लागेल, तर ते गाडले जातील। पण हा जर खड्डा खणायचा असेल तर आता तुम्हाला घराघरात जावं लागेल। जसं 2014 साली चाय पे चर्चा झाली होती, तुमच्या गावात झाली असेल नसेल कल्पना नाही। आता चहा पण महागला, साखरही महागलं, दूधही महागलं, पाणी शुद्ध येते की नाही, पण आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला चहा देऊ। आता प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या 10 वर्षातल्या या सरकारच्या कामाचा आढावा घ्या। 10 वर्षे यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती उतरले? 2014 आणि 2019 ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यातनं थापा मारल्या, त्या थापा किती प्रत्यक्षात आल्या? अगदी महिलांना सुद्धा महिलांच्या योजना मिळाल्या क्या? तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का? शेतकऱ्यांना आपत्ती काळामध्ये संकटामध्ये मदत मिळाली का? उघड मी विचारतो, जर इकडे शेतकरी आले असतील तर माझा उघड मी त्यांना विचारतो, पत्रकारांनी टिपून घ्यायचं। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला 2 चक्रीवादळं इकडे आदळली होती, एक त्योक्ते आणि एक निसर्ग। मग ज्यांना त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्त होते, ज्यांचं नुकसान झालं, त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना सरकारने केलेली मदत मिळाली की नाही हे हो किंवा नाही एकदा मोठ्याने सांगा। मी इथे येऊन गेलो होतो, इथे म्हणजे इकडे नाही पण जिकडे वादळ आलं तिकडे कोकणात पण गेलो होतो, तळ कोकणात गेलो होतो, अलिबागवर त्याही भागात आलो होतो। आणि जे केंद्राचे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सरकारने मदत केली होती। 2 निसर्ग वादळ, एक निसर्ग आणि त्योक्ते वादळ येऊन गेलं, पंतप्रधान आले होते, केंद्राची मदत आली होती, 1 पैसा